नमस्कार, माझं नाव कैलाश निंबाळकर आणि आपल्या ॲग्रो टुरिझम कनेक्टमध्ये स्वागत आहे. तुमच्याकडे 1 एकर जागा आहे आणि तुम्हाला असं वाटतंय का की त्याच्यावर ॲग्रो टुरिझम सुरू करता येत नाही? तर थांबा. 1 एकर जागासुद्धा काही छोटी नाही आहे. आपल्याला प्रॉपर जर आपण स्मार्ट वर्क केलं, स्मार्ट प्लॅनिंग केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्या एक प्रॉपर ॲग्रो टुरिझम सेटअप उभा करता येतं. 1 एकर जागा म्हटलं तरी पण अंदाजे 43,560 स्क्वेअर फूट बसतं. या जागेत सुरुवातीलाच संपूर्ण काय मोठं रिसॉर्ट वगैरे काय उभं करू नका, त्याचं काय प्लॅनिंग करू नका किंवा 8-10 कॉटेजेस उभं करायची काही घाई करू नका. सर्वात प्रथम आपल्याला कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आपल्याला डे पिकनिक मॉडेल प्लॅन सुरू करा. जमिनीच्या पुढील जो पार्ट आहे तो एंट्री गेट म्हणजे प्रवेशद्वार आणि पार्किंग आणि एक छोटासा वेलकम काउंटर म्हणजे स्वागत कक्षची अरेंजमेंट करा. त्याच्याजवळच पिण्याचं पाणी किंवा हात धुण्याची व्यवस्था किंवा एक स्वच्छ टॉयलेट बाथरूम असणं गरजेचं आहे. एका बाजूला घरगुती जेवण मिळेल त्याच्या हिशोबाने आपल्याला प्लॅनिंग करता आलं पाहिजे. इथे खूप काय वर्ल्ड क्लास लाईक पंजाबी डिश, चायनीज डिश असं काय करायची गरज नाही आहे. आपल्याला आपल्या इथं जसं मिळतं भाकरी, पिठलं, ठेचा, भाजी, भात, आमटी, ताक, चहा, नाश्त्याची नियोजन करता येईल तशा हिशोबाने प्लॅनिंग करा. जागेचा जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी झोन ठेवा. म्हणजे इथे आपल्याला मुलांसाठी खेळ देता येतात किंवा फॅमिलीसाठीचे खेळ देता येतात किंवा चिखलात खेळणं आलं, दोरीचे खेळ आले, पारंपरिक खेळ आले किंवा ॲक्टिव्हिटीज जे आपण कॉर्पोरेट इव्हेंट्स म्हणतो किंवा वेडिंग्स म्हणतो किंवा आपण जे इव्हेंट्स असतात बर्थडेसारख्या ते आपल्याला कंडक्ट करता येत आहेत. एका बाजूला आपल्याला शेत फिरून दाखवण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. आपल्याकडे शेतासाठीचे वेगवेगळे झोन्स बनवा की जिथे आपल्याला वेगवेगळे क्रॉप्स दाखवायचं आलं पाहिजे आणि ग्राहकाला फक्त जमीन दाखवायची नाही तर त्याला एक चांगला अनुभव द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला पिकांची माहिती देणं गरजेचं आहे. आपण ऑर्गॅनिक शेती करतो आहे, सेंद्रिय शेती करतो आहे, त्याचं प्रात्यक्षिक दाखवणं गरजेचं आहे. बी कसं पेरलं जातं आहे, कापणीचा अनुभव कसा असतो आहे, फुलांची लागवड कशी असते आणि वनस्पती औषधांची विभाग कसा दाखवायचा असतो. तर गोशाळा असेल तर गायींना चारा देणं किंवा ग्रामीण जीवन कसं असतं त्याच्याबद्दल थोडंसं आपल्याला माहिती देणं. जमिनीत आधीपासून झाडं असतील तर त्याचा खाली बसून आपल्याला नैसर्गिक बसण्याची व्यवस्था, त्याच्या खाली बसून जेवण करण्याची व्यवस्था किंवा त्याच्या खाली आपल्याला 4 पाय टाकता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये खाली बांबूची सेटिंग्स देता आले पाहिजेत किंवा मचान करून आपल्याला एक छोटा एक गझिबो बसून देता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लोकांना जे आहे आजकाल फोटो पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे बैलगाडी म्हणा, गावाकडची भिंत म्हणा किंवा झोके असतात आपल्याकडे किंवा आपल्याकडे जो एंट्री पॉईंट आहे तिथे म्हणा किंवा आपल्याकडे जो काय आपण आय लव्ह यू ॲग्रो टुरिझम सेटअप असतो तसं आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण आजकाल काय लोकांना रील्स टाकणं, फोटो टाकणं, इंस्टाग्रामवर डिटेल्स टाकणं त्यांना खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्याला त्यांना फॅसिलिटेट करता आलं पाहिजे. आणि एकदा का तुमच्या ह्या छोट्याशा ॲक्टिव्हिटीला प्रतिसाद चांगला मिळाला की मग पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला चांगले कॉटेजेस, मोठे टेंट्स किंवा फार्म स्टेच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला देता येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला एक प्रॉपर प्लॅन केलं तर 1 एकरसुद्धा काही कमी जागा नाही आहे, बरंच काय करता येण्यासारखं आहे. पुढचा जर समजा तुम्हाला काही इनपुट्स टाकत असेल तर मला प्लीज कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.